तळमळ असणाऱ्या सन्माननीय कामसू व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या देवगाव केंद्राला लाभलेला आहे। आप सर आपल्या देवगाव केंद्रामध्ये मागील काळामध्ये शिरापूर शाळेमध्ये पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत, मागच्या आत्ताच रिटायर झालेत मागच्या महिन्यामध्ये, आणि चंदनापुरी केंद्रामध्ये त्यांचं आदर्श काम राहिलेलं आहे। गावाकडून झालेला सत्कार आहे। आपल्या देवगाव केंद्राच्या त्या भूमिकांनी आहेत आणि सरपंचताईंचा सत्कार होतोय। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। त्यानंतर अजय भाऊंचा सत्कार, आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव, केंद्र शाळा देवगाव या उच्च प्राथमिक शाळेचे या ठिकाणी खूप उत्साहात असं या ठिकाणी स्नेह संमेलन या ठिकाणी पार पडत आहे। या ठिकाणी उपस्थित सर्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व केंद्र प्रमुख, सर्व जमलेले शिक्षक, बालगोपाल, सर्व पालक, ग्रामस्थ, महिला बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी स्नेह संमेलनाचं आयोजन मोठ्या धूमधडाक्यात या ठिकाणी केलेलं आहे। आणि स्नेह संमेलन म्हटलं की प्रत्येक पालकाला या ठिकाणी अशी इच्छा असते की आपल्या मुलांनी या ठिकाणी काहीतरी या ठिकाणी भाग घेतला पाहिजे आणि ते कलागुण जे आहे त्याच्यामध्ये ते या ठिकाणी आपल्यासमोर सादर केले पाहिजे। आणि म्हणून आपण या स्नेह संमेलन आयोजित करत असतो। या स्नेह संमेलनामधून जे लाजरे बुजरे जे मुलं असतात ते सुद्धा या ठिकाणी काहीतरी आपला कलागुण, डान्स असेल, गायन असेल, नाटिका असेल, दाखवत असतो। आणि जे लाजरे बुजरे मुलं जे वर्गात कधी बोलत सुद्धा नाहीत ते या ठिकाणी चांगल्या कलाकृती या ठिकाणी डान्स सुद्धा छान प्रकारे करू शकतात। त्यांच्या या ठिकाणी नेतृत्वाला उभारी मिळते, त्यांच्या कलागुणांना या स्टेजवर वाव मिळतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी छानसं असं स्नेह संमेलन पार पडत आहे। मी आलेल्या सर्वांचं शिक्षण विभागातर्फे स्वागत करते, अभिनंदन करते आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबते। खूप उशीर झालेला आहे। या ठिकाणी सर्वांना फक्त केंद्र प्रमुख या नात्याने शुभेच्छा देतोय आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बीट शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय आपल्या कलगुंडे मॅडम, त्याचबरोबर आमचे केंद्र प्रमुख आदरणीय अनाप सर, पावशे सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच आदरणीय अर्चनाताई लामखडे मॅडम, त्याचबरोबर वडगाव लांडगा शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय शिंदे मॅडम, याचबरोबर आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय नालकर सर, या ठिकाणी पोलीस पाटील आदरणीय अजयजी पावशे साहेब, त्याचबरोबर माधवरावजी लामखडे साहेब आणि सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित आणि उपस्थित पालक, बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थ्यांचं शिक्षण म्हणजे नुसतं पाठ्यपुस्तकाचं किंवा अभ्यास नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांची सर्व पद्धतीनं त्या ठिकाणी विकास होणं, त्यांचा मानसिक विकास होणं, शारीरिक विकास होणं, त्याचबरोबर त्यांना कलागुणांना वाव मिळणं, अशा पद्धतीचा विकास होणं गरजेचं असतं। आणि आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव या शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक या चिमुरड्यांचा विकास करत असतात। आणि अशाच प्रकारचा विकासाच्या दृष्टीने आपण हा कलागुणांचा वाव देण्यासाठी आपण ही सांज चिमण पाखरांची या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचा आभार मानतो। अधिकचा वेळ न घेता 8:30 वाजलेला आहे, लगेचच आपण या ठिकाणी कार्यक्रम सुरू करूया। धन्यवाद। सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आमच्या या सांज चिमण पाखरांची
ध्यासकना गुणांचा आणि उत्सव बालमनाचा या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे। सर्वांनी हा कार्यक्रम पाहायचा आहे। गणपती बाप्पा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगावचे विद्यार्थी सादर करीत आहेत गणेश वंदना। गणेश वंदना। सर्वांनी टाळ्या वाजवून गणपती बाप्पाचा आराधना करूया। श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव जय जय गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रखता। जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव घाबरलीस ना
गलबलायला होतं. अंधार असतो फार मोठं, पिल्लू असतं छोटं. नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन. कोळीकार सोसेल कसे भविष्याचे घण. लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल. मोठा होशील पुढून जाशील तेव्हा काय होईल. कोण अशील कुठे अशील करशील काय तेव्हा. लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काय तेव्हा. माझा आहेस अजून ये रे माझ्या पाशी राह. अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा. मोठी होतात मुलं, मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. कलाइया चिट्टियां
हाताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. होणारा हाताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा निसर्ग झाल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा 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 काळजी रे. भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार. शिवबाच होणार. तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा. तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा. तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा. बरी नाही धीरच सोडणार. बरी नाही धीरच सोडणार चाकर शिवबाच होणार. हो संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. घोड नाही पाणीच पिणार. नाही पाणीच पिणार चाकर शिवबाच होणार.
बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. घोड तो दौडीत सोडणार, घोड तो दौडीत सोडणार, चाकर शिवबाच होणार. जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. ओ जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. होर होर आम्हीच जाणार, आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. तात्या तोंडाची पोट
याद नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विकुमावली टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आमच्या मुलांना चांगला प्रतिसाद द्यायचा आहे. टाळ्या वाजवा. नाव कोणी दिलेलं? असं नका बघू आहो येते मला लाज केला शृंगार आज गातला या साथ दिसते मी भारी जणू सर मी खास नखरवाली कुठे निघाली घालून साडी चाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा हुस्न परी
सर्वांनी वाजवायच्या आहेत चांगल्या. आमच्या मुलांना चांगला प्रतिसाद द्यायचा आहे. टाळ्या वाजवा. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालिले सन दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान. आहा हा हा हा. नाव तेच अफजल खान. जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पायदळ. फौज फाटालई बक्कळ. अंगी 10 हत्तीचं बळ. पाहणारा कापेत चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिडी ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली. देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आवरून उठली. कोण कोण रोखणारे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं मोगल तिकडं इंग्रज पलीकडे निजाम. जो तो हेच बोल लागला. राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुनर. चिंतेचा पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानात सैन्य आपट आहे. त्याच्या समोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जावे. रायबा शिवबा केवळ आमचाच पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72. पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा. बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आहा हा हा हा. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियानाला. नक्षीदार शामियानाला. आणि अशा शामियानात खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाळा. शिवबाच्या संगती महाळा. शिवबाच्या संगती महाळा. शिवबाच्या संगती महाळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा. खान हा कमारितो हसरी. खान हा कमारितो हसरी. रोकून नजारा गहिरी. जिरहा जिरा हजी जी जी. जिरहा जिरा हजी जी जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदा अभिमान मानाला. खानदा अभिमान मानाला. कटेरीचा वार त्यानं केला. कटेरीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला. खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान येडबडला. इतक्यात महाराजांना पोटामंदी विचवाद केलेला. पोटामंदी विचवाद केलेला. वाघनख्यांचा मारा केला. वाघनख्यांचा मारा केला. टराटरा फाडला पोटाला. टराटरा फाडला पोटाला. तडा गेला खानाचा कोतळा. बाहेर आला जी जी जी. बाहेर आला जी जी. बाहेर आला जी जी जी. धन्यवाद. धन्यवाद. सार्थक. टाळ्या होऊन जाऊ द्या. चिवताई अंगणात आणि आता बघा असं वास्तव आहे का चिवण्या आता कमी व्हायला लागल्यात आणि आमचे छोटेसे मुलं चिवताईला बोलवत आहेत. चिवताई अंगणात
छंद जडू दे घमघन अक्षरांचा छंद जडू दे सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे जीव ताई जीव माझ्या अंगणात ये ग अंगणात ये कावळे दादा भिजवूनिया ओले चिंब झाले कावळे दादा भिजवूनिया ओले चिंब झाले पावसात घरच्यांचे वाहुनिया गेले पावसात घरच्यांचे वाहुनिया गेले वाहुनिया गेले वाहुनिया गेले जीवताई दार उघड आत मला घे जीवताई दार उघड आत मला घे सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे जीवताई जीव माझ्या अंगणात ये ग अंगणात ये उंच झाडावरी घरटे दिसे छान उंच झाडावरी घरटे दिसे छान जीव तुझ्या घरट्यात राहते कोण कोण जीव तुझ्या घरट्यात राहते कोण कोण उंच आकाशात उंच आकाशात भरारी तू घे उंच आकाशात भरारी तू घे सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे जीवताई जीव माझ्या अंगणात ये जीवताई जीव माझ्या अंगणात ये सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे सुचितेला खाऊ तुझ्या दे ग मला दे ग मला दे ऐ वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा ऐ वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा जलवा तेरा जलवा तौबा मेरी तौबा मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा जलवा तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा
मैं हूँ फौजी तू मन मौजी खूब मिले दीवाने तो जी खूब मिले दीवाने इस मिट्टी के साथ जुड़े हैं फर्ज मोहब्बत रोटी रोजी फर्ज मोहब्बत रोटी रोजी दिल के अंदर इश्क का जज्बा दिल के अंदर इश्क का जज्बा क्या जलवा क्या भरता जलवा तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा जलवा गुलशन गुलशन सहरा सहरा महफिल महफिल सारल सारल बस्ती बस्ती मस्ती मस्ती जुल्फ में बादल जलवा जलवा आँख में काजल क्या कहना फूल सा मुखड़ा जलवा जलवा चांद का टुकड़ा क्या कहना चेहरा किताबी क्या कहना होठ गुलाबी क्या कहना चाल शराबी क्या कहना हाथ नवाबी क्या कहना कोई फरिश्ता या बंदा सबकी जुबान पे तेरा चर्चा जलवा तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा जलवा सामान्य असा माणूस बाबूराव पंढरीला जातो, यात्रा करतो आणि कशा प्रकारचं वर्तन करतो हेही बघा. आणि म्हणून सादर होत आहे नाटिका रुपया सुटला बाबूराव उठला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव घेऊन येत आहे एक धमाल नाटिका रुपया सुटला बाबूराव उठला. पात्र परिचय बाबूराव ऋतुराज संतोष राणे, हौसा हर्षदा विजय आहे, दगडाबाई प्रीती करंजेकर, कौसाबाई ऋतुजा भवर, गंगाराम मानस रवींद्र राणे, रामभाऊ यश शंभूदेव कोटकर. अवघ्या एका दिवसावर पंढरीची वारी येऊन ठेपली. सर्व भाविक भक्त पंढरपुराला जायला निघाले आहेत. यातच देवगावातला एक बाबूराव निघालाय पंढरीला. उभ्या आयुष्यात बाबूरावाने कुणा गरीबाला दान धर्म केला नाही. हा बाबूराव निघालाय पंढरीला. काय झालं? पंढरीच्या दिंडीमध्ये मी चाललोय तर घरदार तू इथं सांभाळ. भव्य दिंडी सोहळा सुरू होतो. दिंडी चालली चालली पंढरीला, दिंडी चालली चालली पंढरीला, दिंडी चालली चालली पंढरीला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दिंडी पंढरपुरात येते. सर्व भाविक भक्त मठात जातात आणि बाबूराव येतो चंद्रभागेतीरी स्नानासाठी. आता पंढरीमध्ये आलो आहे तर चंद्रभागेमध्ये स्नान करून घेतो आणि पंढरीमध्ये जाऊन दर्शन घेतो. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन संस्कृती झाली. बाबूराव, ए बाबूराव, मला दक्षिणा दे. माझे कपडेवर पैसे मठात आहे, तू मला मठात येऊन दे. बाबूराव मठात येतो. बाबूराव, ए बाबूराव, मला दक्षिणा दे. माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे एसटी भाडे एवढेच पैसे आहेत. तर माझी पंचायत होईल तर तू मला घरी येऊन भेट, मग मी तुला दक्षिणा देईन. बाबूराव पंढरीवरून घरी येते.
हौसा, ए हौसा, कुठं गेलीस? कशी झाली पंढरीची वारी? खूप छान झाली, गंमतच झाली, धमालच केली. पंढरीचे दर्शन घेतले. मी चंद्रभागेवर आंघोळ करत असता आंघोळ झाल्यावर वासुदेव माझ्याकडे पैसे मागत आला. तर मग मी त्याला म्हटले मठात येऊन भेट. तर तो माझ्या मागोमाग मठातही आला. मग मी त्याला म्हणले घरी येऊन भेट. बाबूराव, ए बाबूराव. हौसा, बघ जरा बाहेर कोण आलंय ते. अहो वासुदेव आलाय दिसतो रंगा. हा तर तोच वाटतोय. बाबूराव वागण्याचे नाटक करतो. हौसा रडते. पंढरीवरून आला आणि कसं झालं? शेजारी पाजारीच्या बाया येतात. लय गोड गोड बोलायचा. लय पुण्यमान माणूस होता. काय बोल? माझा शाळेचा मित्र होता. माझ्या शाळेत पंढरीवरून आला लगेच गेला. आता विधीची तयारी केली. वासुदेवाला बाबूराव, ए बाबूराव, मला दक्षिणा नको. अरे रुपया सुटला. रुपया सुटला, पठ्ठा उठला. रुपया सुटला, बाबूराव उठला. धन्यवाद. गड्डी लेके मैं निकला, ओ गड्डी लेके, और रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया, ओ एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। रब जाने कब गुजरा अमृतसर, हो कब जाने लाहौर आया, मैं उठे दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। उस मोड़ पे वो मुटियार मिली, हो उस मोड़ पे वो मुटियार मिली, जट अमला पागल हो गया, उसकी जुल्फों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया। जब जागा ये भागा, सब फाटक सब सिग्नल मैं तोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया, हो एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। गोव्याच्या किनाऱ्यावर हे गीत सादर करीत आहेत इयत्ता चौथीचे मुलं आणि मुली. रुपेरी वालू
तुझ्या मनानं काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय सांगता समजल का त्या गोव्याचे बाजारानू हात हाती देशील का पैसे गोवे शरण जरी नेशे संधान एक हौस माझे परवाल का माझे एक वेरा माऊलीचा दर्शन घरवाल का रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग तरतय कोणी देशी नेशे कोणी गावी नेशे सांग तुझे मनाला काय चाललंय कोणी देशी नेऊ कोणी गावी नेऊ सांग तुझे मनाला काय करतय कोणी देशी नेऊ कोणी गावी नेऊ सांग तुझे मनाला काय करतय कोणी देशी नेऊ कोणी गावी नेऊ सांग तुझे मनाला काय करतय
मिरग फिरून हेला भळी बनी घोन आला मिरग फिरून गुऱ्या चालल्या रानात गुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण शिवारात शेत बेली तुपार ही तळून कसा इसावती बैल असावर त्या भरून कसा इसावती बैल असावर त्या भरून बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन कोऱ्या चालल्या रानात कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण भलगडी जाणार गड्या भलगडी जाणार भलगडी जाणार गड्या भलगडी जाणार येर गड्या खामकरी दादा कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण मन येतया भरून सरी येता ढगातून माती उधळीते गंध अंगी वलावा धरून माती उधळीते गंध अंगी वलावा धरून तुझं आभाळ भरला तुझं आभाळ भरलं देवा सावळ्या मेघन तुझं आभाळ भरलं देवा सावळ्या मेघन कोऱ्या चालल्या रानात कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण भलगडी जाणार गड्या भलगडी जाणार भलगडी जाणार गड्या भलगडी जाणार येर गड्या खामकरी दादा कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण आणि ते आपण उपलब्ध करून देणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामधून त्यांच्यामधील जिज्ञासा कुतूहल त्यांच्यामधील धाडस धैर्य निर्माण होतं आणि या कलागुणांना घेऊनच मुलं पुढे वाटचाल करत असतात. शैक्षणिक क्षेत्रात निश्चित ही मुलं उंची गाठतील. गीत सादर होत आहे हलगी वाजली. I
अंग फुलात फुलात माखले, अंग फुलात फुलात माखले, अंगीवर राग बोले अनोखी बोलाले, बोले अनोखी बोलाले, बोले अनोखी बोलाले. ठेवा पण अंधश्रद्धा नको आणि या अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. हे सादर करीत आहेत आमचे 5वी 6वी आणि 7वीचे मुलं आणि मुली. माझ्या कारभारणीला भूतानं झपाटलं. दिल
झपाटलं होती अमावस्येची रात त्या रात्रीत झालंय घात होती अमावस्येची रात त्या रात्रीत झालंय घात कडकडा वाजवी जात मागे खायला बिर्याणी भात एकदा पाहून तारा गावठाला गोळा पाहून तारा गावठाला गोळा हात पाय रताटलं हिचा हात पाय रताटलं माझ्या घरणीला कारभारणीला तन झपाटलं माझ्या घरणीला कारभारणीला तन झपाटलं रात्रीचे वाजले 12 तिचा अधिक चढलाय पारा रात्रीचे वाजले 12 तिचा अधिक चढलाय पारा दुधारी पाऊस वारा गाव झोपला होता सारा तुझे ना काही निघाई घाई तुझे ना काही निघाई घाई भक्ताच रगाटलं घर भक्ताच रगाटलं माझ्या घरणीला कारभारणीला तन झपाटलं माझ्या घरणीला कारभारणीला तन झपाटलं भक्त आला तो राग राग मी पुढं आणि तो माग भक्त आला तो राग राग मी पुढं आणि तो माग तप्त लोखंडाचे डाग त्याने दिलेत जागो जाग गोविंदानं त्या देवऋषान गोविंदानं त्या देवऋषान भूताला झोपाटलं लई लई भूताला झोपाटलं माझ्या घरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं माझ्या घरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं For more entertainment. असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. अरे कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. आणि कुणी मुद्दामून आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर त्याला मराठी माणसाची जात दाखवा. अरे कुणी मुद्दामून आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर त्याला मराठी माणसाची जात दाखवा. मी कुमारिका आरोही गुलाब लांबकडे तुमच्या समोर सादर करते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द. अरे तुम्ही कोणाच्या राज्यात जगतात? त्याच राज्यात जगून मुलींवरती अत्याचार करतात. अरे रामनवमीच्या दिवशी रामाचे भक्त मिरवणूक काढत होते संगमनेर मध्ये. त्याच दिवशी त्या बलात्कारी डॉक्टरनी मुलींवरती अत्याचार केला. अरे तो डॉक्टर होता, तो देवाचं दुसरं रूप होतं. अरे मला माझं भाषण बदलायला लावू नका, पण मी बोलते ते खरं आहे. तुम्ही मला तुमची मुलगी समजून माझ्या चुका तुमच्या पदरात घ्या.
अरे तुम्हाला वाटत असेल मी लहान तोंडी मोठा घास घेते तर मला माफ करा. अरे तुम्ही मुलींवरती बलात्कार करतात आणि हे पण बोलतात आम्ही छत्रपती शिवप्रेमी त्यांचे भक्त. अरे तुम्हाला वाटत असेल तुम्ही कोणत्या राज्यात जगतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य. अरे तो अफजल खान मुलींना नाचवत होता. अरे तो अफजल खान मुलींना नाचवत होता पण माझा शिवबा मुलींच्या पाठी खमकाज उभा होता. पण माझा शिवबा मुलींच्या पाठी खमकाज उभा होता. तुम्ही हातावरती टॅटू काढतात, चंद्रकोर लावतात, दाड्या वाढवतात आणि म्हणतात आम्ही शिवभक्त. आता मुलींवरती या अत्याचारवरती तुम्ही म्हणतात आम्हाला काही घेणं नाही, थोडी ना ती आमची मुलगी. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहात. तुम्ही हातावरती टॅटू नका काढू, तुम्ही हृदयावरती शिवप्रेमी लिहा, तेव्हाच तुम्ही ह्या महाराष्ट्रात जगण्याची तुम्हाला राज राहील. अरे हे महाराष्ट्र केवळ छत्रपती शिवाजी महाराज नाही तर त्यांच्या मर्द मावळे यांच्या रक्तातून घडलेला आहे. ह्या मुली तर शिवकन्या गीत सादर करतात, त्यांना त्याचा अभिमान पाहिजे आणि तुम्हाला ते बघताना कळत नाही पाहिजे. अरे तुम्हाला ते बघताना कधी आळस आला नाही पाहिजे. धन्यवाद. जिजाऊ चले की आम्ही मराठमोळे शान, तलवारीच्या
गावामध्ये अतिशय सुंदर अशी गॅदरिंग केली आणि अतिशय सुंदर असं कार्यक्रम तिनं बसवलेले आहे. राणीचं Somebody
चांगला प्रतिसाद द्या. प्राथमिक उच्च शाळा देवगाव केंद्राचे इयत्ता 5वी 6वी 7वीचे विद्यार्थी सादर करीत आहेत धम्माल नाटिका. धम्माल नाटिका. पात्र परिचय: बाबूराव साहिल सुनील पाऊस, अबुराव धनराज सुनील देशमुख, बबन्या साई सुरेश खोडे, रामा यश शंभूदेव कोटकर, तुका ऋतुराज संतोष रहाणे, दगडाई बाबा श्रीनील संतोष नालकर, बाबूराव मानस रवींद्र रहाणे. 500 रुपये आहे का तुमच्या? काय का काय उपयोगाचे यांना आहे? आपल्या तुम्ही काय नाही बुवा. चुना आहे का चुना? अरे वा आहे यो. ओय हरवलं वाटतं. भेटला भेटला कसा तरी. ए उठा रे तुम्ही सगळे उठा. उठा बरं पटकन उठा. तो काय कर गाडी? खरं बोल खरं बोल. खरं बोलायचं माझ्यासमोर. मी डिझेल होती तो ना डिझेल. बरं बरं बरं. तो काय कर गाडी? आपल्याकडे गाडी बिडी नाही बा. खरं बोल खरं. पण तिच्यात पेट्रोलच नाही. मी सोडा होती तो सोडा. काय राव तुम्ही एवढे मोठे माणसं सोडा कुठे गाडी चालवते? बरं बरं बरं. तो काय कर गाडी? नाही बा आपल्या गाडी बिडी नाही. खरं बोल खरं. पण तिच्यात पेट्रोलच नाही. मी ऑइल होती तो ना ऑइल. तुम्हाला काय कळतं? ऑइल नाही कुठं गाडी चालवते. बरं 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 बरं. तो काय कर गाडी? नाही भो आपल्याकडे नाही. खरं बोल खरं. पण तिच्यात पेट्रोलच नाही. मी ज्यूस होती तो ना ज्यूस. तुम्ही इतके मोठे माणूस गाडी कुठं ज्यूस निवड चालती का? बरं बरं. काय कर गाडी? काय गाडी आपल्याकडे नसते. खरं बोल खरं. आहे काय त्याच्यात पेट्रोलच नाही. मी ज्यूस होती सोडा होती तो ना सोडा. काय तुम्ही एवढे मोठे माणूस असून तुम्ही आज बोलते सोडा गाडी चालत असते. बरं बरं बरं. बघा मंडळी आपलेच पोर कसे व्यसनाने की वाया गेले पा. कोणी चिली खाते, कोणी तंबाखू वळतय, कोणी दारू पितय. तुमचेच दुसऱ्यांचे नाही आपलेच. सगळ्यांनी सोडून द्या. काय गायच्या सगळं सोडून द्या. आम्ही पण सोडून दिली, तुम्ही पण सोडून द्या. सगळ्यांनी सोडून द्या. बघा हे सुधारले. आता तुम्ही सुधरा का यांच्यासारखं मी तुम्हाला सुधारायला येऊ. धन्यवाद धन्यवाद. सन्मान करतायत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवायत. वाबळे सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा. आपल्या सोसायटीचे असणारे चेअरमन सन्मान अर्चनाताई लामखडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. वावळ मॅडम या पुढे या. Soda
मिनिट. हे बडीशेप आणि ओवा अन रगड दना दना. सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. फोटो घ्या फोटो. तो आज समाजामध्ये बघतोय आपण की लग्नाचे नवरदेव राहिलेत पण लग्न जमत नाही. मोठी समस्या आहे आणि या समस्येतून पुढे काय होईल सांगू शकत नाही, कारण स्त्री आणि पुरुष जन्मदर खूप कमी झालाय. स्त्रियांची गर्भ डॉक्टरांकडून मारले जातात, पाडले जातात, कुटुंबातून समस्या निर्माण होतात आणि शेवटी त्या स्त्रीला तो पर्याय उरत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलीच नसल्या तर पुढे काय होईल असा एक ज्वलंत प्रश्न आहे. आणि या ज्वलंत प्रश्नावर आमच्या इयत्ता 5वी 6वीचे मुलं मुली घेऊन येत आहेत.
वंशाचा दिवा वंशाचा दिवा वंशाचा दिवा. आताच झालेलं व्यसनमुक्तीचं जे नाटक होतं जिल्हा परिषद प्राथमिक उच्च केंद्र शाळा देवगाव इयत्ता 5वी व 6वीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सादर करीत आहे वंशाचा दिवा वंशाचा दिवा. पात्र परिचय सत्यम साई सुरेश खुडे, लक्ष्मी प्रीती संतोष करंजेकर, तुकाराम धनराज सुनील देशमुख, अण्णा मानस रवींद्र राणे, हर्ष शांताबाई हर्षद विजय. काय आबाळ कोसळलं. अहो माझ्या पोराला सत्यमला 5 पोरी मुलगा नाही. मग काय त्यात. अहो माझ्या बायकोला व पोराला वंशाचा दिवा पाहिजे तेव्हा माझ्या गरीब सुनेचा लक्ष्मीचा फार छळ चालवलाय. पोरगा सत्यम दारूच्या आहारी गेलाय. इरा कुठे रे सापडला बा. लक्ष्य ए लक्ष्य कुठे आहे ग लक्ष्य. ए पोरा बस जेवण करून घे. मला जेवण बिवण काय नको, मला पैसा पाहिजे पैसा. अरे पोरा तुझ्या या वागण्याला ती लक्षीच जबाबदार आहे. तुला 5 पोरी घराला वंशाचा दिवा नाही ती करंटी आहे करंटी. असं नका बोलू आत्या. अरे काय चाललंय हे. गप्प बस तुकाराम महाराज. आणि हा पाहुणा कोण नवीन. नमस्कार, मी समाजसेवक, समाजाची सेवा करतो. हे आपल्या गावचे अण्णा वाईट विचाराने भरलेले योग्य मार्गावर आणतात. यांना दुसरा उद्योगच काय. मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही एकच. मुलगी शिकली तर घराचा आर्थिक सामाजिक विकास होतो. मुलगा वंशाचा दिवा या वाईट विचाराने मुलीला दोष देऊ नका. इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या. त्या एक स्त्रीच आहे ना. राजमाता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई या अशा स्त्रिया आपल्या देशात होऊन गेल्या. यांचा आदर्श घ्या. मुलगी शिकली तर घराचा आर्थिक सामाजिक विकास होतो. तुमच्या डोक्यातील मुलांचा वंशाच्या दिव्याचा खून काढून टाका. माझं चुकलं. मी वंशाचा दिवा पाहिजे म्हणून माझ्या गरीब सुनेला खूप त्रास दिला. अण्णा मला माफ करा, माझ्याकडून चुकलं. मुलगा असो की मुलगी दोन्ही एकच. मी माझ्या 5 पोरापोरींना मोठं करून शिकवी. नमस्कार. मुलगा असे मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या चिमुकलीसाठी. शेवटचा कार्यक्रम रिंग डान्स. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलं या साज. दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद द्या. झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट. फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट. मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट. माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट. नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन. सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून राहीन. येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील
सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज भी बोलेलो किस मी ती बोली आज नाही बनू नको म्हणे इम्रान हाशमी पुण्याचं गंटन करीन गिफ्ट करत मजाक मी पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल हाय गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा पलरंदो सर्वांनी तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या ह्या पलकसाठी टाळ्या वाजवा.